या रमाबाईंना भेटावयास आला होतात ना? हो, पण आजही त्यांच्या घराचा दरवाजा बंदच दिसतो आहे. न्यायमूर्तींची तडकाफडकी पुण्यास बदली झाली. कालच मंडळी पुण्यासाठी रवाना झाली. अगं बाई, म्हणजे पुन्हा चुकामुक झाली म्हणायची. हो ना, खरेच तुमच्या भेटीचा योग काही वेगळाच लिहून ठेवलेला दिसतो. तेव्हाच घडेल ती भेट. बहुधा आता सुट्टीत पुण्यात माझ्या माहेरी जाणे होईल, तेव्हाच भेट होते का पाहू. पण तुमच्या लेखनाची चोपडी ना, घाबरू नका, माझ्याकडे देऊन ठेवली आहे त्यांनी. अगं बाई, म्हणजे वाचलीच नाही का त्यांनी? नाही नाही, रमाबाई या बाबतीत खूप काटेकोर आहेत. जाण्याची इतकी घाई आणि धांदल होती तरी वेळात वेळ काढून त्यांनी तुमचे सारे लेखन वाचले. तुमच्यासाठी एक पत्रही देऊन ठेवलंय माझ्याकडे. खरे? अगं बाई, थांबा हा, आणते. खरोखरच ही गोष्ट मोठीच कौतुकास्पद आहे काशी. त्या सगळ्या गडबडीत त्यांनी तुझे लेखन वाचण्यास वेळ काढला. आता पत्रात काय लिहिले आहे त्याची मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. ठीक. वाचा बरे पत्र, आम्हासही कळू दे त्यांचा अभिप्राय. हो, सौ काशीबाई कानेटकर यांस आपल्या भेटीचा झाल्यामुळे रमाबाई न्यायमूर्तींना स्वतः असे संबोधतात. बरे, स्वतःची पुण्यात बदली झाल्यामुळे आपल्या भेटीचा योग पुन्हा एकदा लांबला. परंतु आपल्या सुवर्ण फुलाच्या भेटीमुळे आणि आता तुमच्या लेखनामधून आपली ओळख झालीच आहे असे वाटते आहे. सुवर्ण फुलासाठी धन्यवाद. फार संकोच वाटला, परंतु तुमच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून मी त्याचा स्वीकार केला आहे. आता तुमच्या लेखनासंबंधी प्रथमच सांगते की कोणताही अभिप्राय देण्याइतपत मी विद्वान नाही, पण मला तुमचं लेखन खरोखरीच आवडले. ते आवडण्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्यातील सहजता, उत्स्फूर्तता आणि सर्वत्रच अभावाने आढळणारा नर्म विनोद. आपल्या सभोवतालच्या व्यक्तींचे चित्रण करताना त्यांची व्यंगीही तुम्ही मोठ्या मिश्किलपणाने आणि मने दुखावली जाणार नाहीत अशा प्रकारे दाखवली आहे. असे करण्यासाठी माणसात जगण्याची खोल समज असावी लागते आणि ती तुमच्या पाशी आहे. आम्हा उभयतांना तुमचे लेखन आवडले. स्वतःही फार प्रभावित झालेत. त्यांच्या सांगण्यावरून आपण योग्य दिशेने वाटचाल करीत आहात. यश आता तुमच्यापासून फार दूर नाही. आणि आता मलाही तुमच्या भेटीची ओढ लागली आहे. पुण्यात याल तेव्हा जरूर घरी या. आपल्या लेखनासाठी अनेक उत्तम शुभेच्छा. तसेच आपणास प्रोत्साहन देणाऱ्या आपल्या पतींचेही विशेष अभिनंदन. आपली रमाबाई रानडे. सुखी वा. गंगाबाई, तू मिळत नाही वाड्यात? होय. अरे माधवा, आजच उठली हो तापातून, आजारी होती. होय का? गंगाबाई, आता औषधे घेण्यात हायगय नको बरे. आबा, आपण जातीने लक्ष द्या. बरे माधवा, आता आलाच आहेस तर मुक्काम किती दिवस म्हणायचा? मुंबईत गेलास तर तिथून जो परत आलास तो 2.5 महिन्यात सगळं शंभू गवळ आवरून, आणि आलास तर पुढील बदलीची बातमी घेऊनच. हो ना, किती ती जीवाची वणवण. माधवा, आता कुठे आहे बाबा बदली तुझी? अरे कुठे अडनिड्या ठिकाणी नाही ना? अगो बाई, अरे काय बोल की. पुण्यातच झाली आहे बदली.
काय रे? खरे होय. देवच पावलं म्हणायचा. नाही ते सगळे खरे, पण आता माधव हा पुण्यात म्हटल्यावर याच्या रोजच्या सभा कार्यकर्ते आणि त्याचे ते लिखाण. नाही पण असो, रोज डोळ्यांना तर दिसशील ना रे बाबा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. काय पांडू दादा, मुंबई पाहिलीत आमच्या आधी? वय 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 अगदी चटक पटक आहे बघा मुंबई नगरी. बाबा केवढाल्या त्या बाग्या, केवढाले ते रस्ते आणि गोऱ्या साहेबांनी बांधलेल्या त्या लांब रुंद इमारती. मी तर मुंबईमध्ये असंच फिरत होतो. आणि तिथं बागा बी आहेत, पण ह्या सामद्यांना मुसकाडात मारल एक वस्तू आहे तिथं. कोणती? समुद्र. ठाकले मालक आम्हाला घेऊन गेले होते समुद्र बघायला. वा वा. बाबा केवढं तर पाणी, म्हणजे जिथपर्यंत नजर जाईल ना तिथपर्यंत नुसतं पाणीच पाणी. हे नुसतं ऐकून उपयोग नाही, प्रत्यक्ष जाऊन बघायला पाहिजे पाणी. हो ना, आम्ही पुस्तकात भरपूर वर्णने वाचली आहेत त्याची, नाही का बा? हो, पण शेवटी प्रत्यक्ष अनुभव ही निराळीच गोष्ट असते, हे मात्र खरे. तेही आहेत. मलाही एकदा पाहावयाचे आहे ते अफाट पाणी. हा, पण ते आफाट पाणी असून नुसतं काही उपयोग नाही ना. ते पाणी पिता येत नाही. हा, खारट आहे पाणी. हो का? हो, मी असं बी ऐकलंय, एक म्हातारी त्या समुद्राच्या तळाशी जाऊन मीठ दळती. अरे हा, म्हणून पाणी खारट आहे. अहो पांडू दादा, तुमचे आपले काही. अहो काही कसं, मी चाखून बघितलं ना पाणी. अहो, पांडू दादा असे नसते. अहो तसंच असतंय, मी ते चाखून बघितलेलं आहे. हे बघा, तुम्ही आता माझ्याशी वाद घालू का? मी आलो, ही बादली आतमध्ये ठेवून येतो, मग काय वाद घालायचो तो घाली. पुढची गंमत सांगतो मी. आलो. या पांडू दादाचे काहीही असते. काय तर म्हणे म्हातारी मीठ दळते आणि म्हणून पाणी खारट. भांडारकरांनी आपल्या मुलीला शांतीला आलवण झुगारून द्यायला लावून खरेच सुधारणाचे एक पाऊल पुढे टाकले आहे. पण शंकरराव पंडित, एकट्या दुकट्याच्या प्रयत्नाने काय होणार आहे? आजही हजारो स्त्रियांना पतिनिधनानंतर केशवपनाच्या अनिष्ट रूढीला सामोरं जावं लागतं आहे. तुम्ही बरोबर म्हणताय वामनराव मोडक, पण पतीच्या निधनासमयी पत्नी जेव्हा 12-13 वर्षाची असली तरीही तिला केशवपन करायला भाग पडतात आपले लोक. चिंतामणराव भट, एका गोष्टीचे आम्हास कायमच नवल वाटते. सदाचाराची अनेक बंधने स्त्रियांवर असतानाही या केशवपनासारख्या क्रियेमध्ये निरनिराळ्या तऱ्हेने होणाऱ्या गतभर्तृकेची विटंबना आपल्या हिंदू धर्मास आणि रूढींना मान्य तरी कशी? माई, काही सांगावयास आलात का? हो, नाही म्हणजे गेले काही दिवस एक विचार घोळतोय मनात सारखा. कोणता? असे वाटत होते की माधवाची आता पुण्यास बदली झाली आहे, त्यामुळे तो आता इथेच स्थिरावेल, नाही का? 3-4 वर्षे तशी बरीच फिरती झाली आहे त्याची. धुळे, मुंबई, नाशिक. हो, बरोबर आहे. तो इथे नव्हता तेव्हा तिजोरीच्या किल्ल्या माझ्यापाशी होत्या. हो, पण आता वाटते आहे की घरचा कर्ता पुरुष माधव आहे, त्यामुळे घरच्या किल्ल्या सुद्धा त्याच्याच बायकोकडे असणे इष्ट. हे होते तेव्हा किल्ल्या माझ्यापाशी असत, त्या न्यायाने आता किल्ल्या रमेकडे असायला हव्या. विचार योग्यच आहे. आणि रमाई आता तशी मोठी जबाबदार झाली आहे आणि तुम्ही स्वतःहून किल्ल्यात येत आहेत म्हणजे काहीच हरकत नाही. तुम्हासही हे योग्यच वाटते आहे ना? हो, मला वाटते माधव आता काही मंडळींबरोबर बसलाय, घटकाभरात तो मोकळा होईल. तुम्ही माधवाचाही यावर विचार घ्यावा. अहो, त्याचा काय विचार घ्यावा याचा? मी स्वतःहून देते आहे किल्ल्या. तो नाही नाही म्हणणार. तुम्हास योग्य वाटते आहे ना? मग झाले तर त्यानेच माझे समाधान झाले. मी लगेच किल्ल्या रमेकडे देते. हो हो, योग्यच आहे, काहीच हरकत नाही.
आता दिवसेंदिवस लोकांमध्ये अनुकूल मतप्रवाह जाणवत आहे. आम्ही स्वतः रमाबाईंकडून वचन घेतले आहे की आमच्या पश्चात त्या केशवपन करणार नाहीत. त्याचबरोबर सार्वजनिक काकांच्या पत्नी सरस्वतीबाई यांनीही आपल्या पतीस दिलेले वचन मोठ्याच धैर्याने पाळले. परंतु विविध सभा, व्याख्याने, आपली वैयक्तिक उदाहरणे यांचा सतत माराच करावयास हवा, तरच परिवर्तनास गती मिळेल. खरे आहे. बरे माधवराव, आता आम्ही निघतो. आज आपल्या शेजाऱ्यांबाबतच्या नव्या मोहिमेबाबतची चर्चा झाली आहे, त्याचं टिप्पण घेऊन उद्या सार्वजनिक सभेत वाचून दाखवितो. आणि ही मोहीम राबविण्याबाबत कोणाला काही सूचना आणि शंका असतील तर त्याही मागवितो. बरे, निघतो आम्ही. बरे, येतो. येतो. नमस्कार. अहो, आत्ता की नाही माईंनी वाड्याच्या तिजोरीच्या किल्ल्या माझ्या हाती सुपूर्द केल्या. अरे वा, ही तुम्हास मिळालेली शाबासकीच म्हणावा याची. शाबासकी की परीक्षा? काहीही असो, परंतु आपल्यावर पडलेली जबाबदारी विवेकाने आणि न्यायबुद्धीने पार पाडावी. आपल्या परीने आपण उत्तीर्ण होतोच. शिवाय आपल्या घरात सख्खे चुलत मिळून मोठाच परिवार आहे. त्यात नोकर चाकर, शिकायला असलेले 4-5 विद्यार्थी, या साऱ्यांचीच मोठ तुम्हास बांधावयाची आहे. आपल्या घरातील वडील बायका उपवास, पारणी वगैरे करतात. त्यासाठी दक्षिणा आणि दानधर्म सरळ हाताने करावा किंवा तशी तजवीज करावी, जेणेकरून वडील बायकांस आपण परतंत्र आहोत असे वाटावयाचे नाही. होता होईतो त्यांच्या साऱ्या इच्छा पूर्ण होतील याकडे कटाक्षाने लक्ष द्या. आता बाहेरचे आपल्या घरात जे विद्यार्थी आहेत त्यांना सांगून भाजी आणणे, वाण सामान, दाणेवाला, कापडवाला यांच्याकडून सांगितल्याप्रमाणे माल आणणे, किर्द लिहिणे, बिलाची रक्कम पोचती करणे इत्यादी लहान सहान कामे करून घ्या. परंतु त्यांचा अभ्यास सांभाळा, कारण या विद्यार्थ्यांना आपल्या घरात ठेवून घेण्यामागे आमचा मुख्य हेतू असा आहे की आप्तसंबंधाशिवायही काही मुलांना आमच्याकडून शिक्षण देण्यात यावे. इतर कोणत्याही धर्मादायापेक्षा हा धर्म आम्हाला जास्त आवडतो. असेच करेन मी. नाशिकला असताना गिरविलेला जमा खर्च लिहिण्याचा धडा आता उपयोगी पडणार आहे असे दिसते. मात्र या साऱ्या उस्तवारीत अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही ना? नाही व्हायचे. अभ्यास हे तर विसाव्याचे स्थान झाले आहे आता माझ्या. सुभद्रा वहिनी, काय झाले? काही हवे आहे का? मला काय हवे नाही. ताई म्हणते ना माई, ते अगदी खरे हो. गायस तू अगदी भोळी. हो, पण मी केले तरी काय? केले तरी काय मलाच विचार आता. अगो, वाड्याचे अधिकार, तिजोरीच्या किल्ल्या दिलेस ना त्या रमेच्या हातात. कशासाठी सांग ना मला, कशासाठी? अगो माई, अगो काशी यात्रेस जाण्याचे का वय झाले तुझे? सांग बरे. सुभद्रा वहिनी, अहो अहो वयाचे काय करायचे आहे? हे असते तर हा प्रश्नच आला नसता. यांच्या नंतरही मी सारे काही पाहिलेच की. अहो पण आता घरचा कर्ता पुरुष हा माधव आहे. घराचे सारे काही तोच बघतो. मग खर्च वेचाचे अधिकार सुद्धा त्याच्याच बायकोच्या हाती असणे जास्त उचित नाही का? अगो माई, अगो एक गोष्ट कशी लक्षात येत नाही गो तुझ्या. भाऊसाहेब होते तेव्हा ते तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. जातीने लक्ष घालायचे हो घराकडे. नाही म्हणजे तसा माधवही देतो लक्ष, नाही असे नाही, पण लक्ष द्यायला तो इथे असायला हवा ना. याच्यासारख्या बदल्या नाही तर फिरत्या. अगो बाई, हे मात्र अगदी खरे हो. खरे ना? मला सांग, अगो एखाद्या वडीलधाऱ्या बाईस
एकदा तरी बदलीच्या ठिकाणी नेले का माधवाने? नेले का बरोबर? नाही ना? का? कारण रमेश स्वातंत्र्य हवे होते, मोकळी हवी होती तीच. आठवते माई? अगो तुम्ही नाशकास गेलात अचानक, तेव्हा काय बघावयास मिळाले हे आठवते ना माई? हा खरेच अगो त्या गोऱ्या मडव्यांना स्वयंपाकघरात घेतले न तिने. अगो अशा नाचऱ्या सुनेच्या हातात का देणारे सगळा कारभार? हा नाही, इथे आता सत्ता तुझ्या हातात आहे म्हणून वचक तरी आहे. उद्या सगळा कारभार तिच्या हातात गेला ना की झालेच कल्याण. धर्म विचारू नकोस, रानड्यांची अब्रू विचारू नकोस, धुळीस मिळालेच म्हणून समज. आणि मला सांग माई, अगो उद्या ही आबाबाबांच्यावर हुकमत गाजवायला लागली तर? बाई 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 बाई, त्यांच्या नशिबात काय आहे ना, एक ते परमेश्वर काय ते जाणे हो. नाही, हा माधव जाईल फिरतीवर आणि आपण हिच्या हुकमेच्या ताबेदार. अगो मग मडमा विचारू नकोस, सभा विचारू नकोस. आणि अगो सोहळ्या ओळ्याचे तर 12च वाजतील, सांगून ठेवते मी. अगो बाई, हो हे काही ध्यानातच आले नाही हो माझ्या. फारच घाई झाली हो माझ्या हातून. नाही तर काय माई, अगो मला नाही तर ताईला विश्वासात तरी घ्यायचंस ना काय? नाही म्हणजे आमची माया आहे हो रमेवर, पण विश्वास म्हणशील ना तर तीळ मात्र देखील नाही. आठवते ना माई, त्या मुक्तेचे लग्न मोरू बरोबर लावायला कशी निघाली होते ते? बेधडक वागत होती अगदी. आठवते ना? होय आठवते, सारे काही अगदी नीट आठवते. हो पण आता काय करायचे? आता काय, मोठेपणा करून किल्ल्या दिल्यास त्या परत तर मागता येत नाहीत, हो की नाही? पण आता सासू म्हणून तुझा वचक कसा राहील ना ते तरी बघ हो. नाही कळते का मी काय म्हणते ते? हा हो बरोबर आहे तुमचे. काय बरोबर की काय कोणास ठाऊक. पळू कमी वाती? हो रमाबाईनी तुम्ही बोलवले? हो, तुम्हाला काही सांगावयाचे होते. काय? काल रात्री स्वतः सांगत होते की गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे मनी आहे की पुण्यात नवीन शिकणाऱ्या बायकांसाठी एक सभा असावी. ज्या बायका घरीच शिकल्या आहेत आणि वेगवेगळ्या वयांच्या आहेत, त्यांचे एकत्र जमावयास मिळाले, एकत्र बसून वेगवेगळे कठीण विषय शिकावयास मिळाले तर त्यांचा हुरूप तर वाढेलच, परंतु हळूहळू शिकणाऱ्या बायकांची जूट होऊन पुढे काही नवीन उपक्रमही सुरू करता येतील. वा, अहो फार छान कल्पना आहे ही, नाही का आबा? हो, घरच्या घरी एकट्याने शिकणे आणि सगळ्यांसोबत मिळून शिकणे यात फरक पडतोच. बरोबर आहे. म्हणूनच आता असे ठरले आहे की दर आठवड्याच्या शनिवारी ही सभा भरवावयाची. काळ्या वावरातील अभ्यंकरांच्या वाड्यामध्ये फिमेल ट्रेनिंग कॉलेज भरते ना, तेथीलच एका दिवाणखान्यात ही सभा भरायची आहे. आणि वेगवेगळे विषय शिकवण्यासाठी स्वतःंनी प्रोफेसर केरोपंत म्हणजे केरो नाना छत्रे, वामन आबाजी मोडक आणि अण्णासाहेब भिडे यांचा विचार घेतला आहे. ही सारी मंडळी यायची आहेत आम्हा शिकवावयास. काय? हो का, काय झाले? अहो रमाबाईनी फार विद्वान माणसं आहेत ही. अहो कॉलेजमधील विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या बुद्धिमत्तेचा मोठाच दरार आहे. हो ना, आणि ही मंडळी तुमच्यासारख्या नवशिक्यांना शिकवावयास येणार म्हणजे? अगोबाई, मला तर आताच भीती वाटू लागलीये. त्यांनी साऱ्या जणींमध्ये काही प्रश्न विचारले आणि नेमकी माझीच फजिती झाली म्हणजे? अरे बापरे. अहो पण रमाबाईनी, शनिवार म्हणजे आजच ना? अहो म्हणून तर सांगितले ना सारे रामायण. स्वतःनी अगदी निक्षून बजावले आहे की काही झाले तरी सभेत जायचेच म्हणून. मग जायचे ना, दादाने सांगितले. वा वा, म्हणे जायचे. अरे इतके सोपे आहे का ते आबा? रमाबाईनी शिकण्याच्या सभेत जाणार हे ऐकून वडील बायका केवढा कांगावा करतील, आहे ना ठाऊक? तेच तर, गेले नाही तर स्वतः फारच रागावतील. मुंबईत असताना एकदा खाल्लाय मी त्या रागाचा फटका.
पुन्हा नाही हो झेपायचे माझ्याच्याने. अहो पण गेले तर वडील बायका रागे भरतील आणि म्हणतील उद्धटपणे वागली म्हणून. शिवाय त्यांची मनेही दुखावतील. तेच आहे खरा. असे केले तर भिडे काकूंकडे हळदी कुंकू आहे असे सांगून तुम्ही गेलात तर, म्हणजे भिडे दादाचे स्नेही आहेत बरोबर, त्यामुळे त्यांच्याकडून फक्त तुम्हाच निमंत्रण येणे यात काहीच वावगे नाही. बाई पण अहो खोटे बोलायचे, माझ्याच्याने नाही हो जमणार. मग दादाच्या रागाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. बाई काय करू मी, यांचा राग शिवाय नवीन शिकावयास मिळणार आहे तेही हुकेल. रमाबाईनी, अहो चांगल्या कामासाठी थोडे खोटे बोलले तर काहीही पाप लागत नाही. आणि आम्ही आहोत ना. हो. हे पहा, तुम्ही कुठे गेला आहात हे कोणासही कळणार नाही, ह्याची खबरदारी आम्ही घेऊ. काय आबा? हो हो. काय करू